नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलणार आहोत जी शेअर मार्केट इतकी चर्चेत नसते, पण स्मार्ट इन्व्हेस्टर कधीही दुर्लक्ष करत नाहीत, आणि ती म्हणजे बॉन्ड्स. जर तुम्हाला स्टेबल इन्कम, कमी रिस्क आणि पोर्टफोलिओमध्ये बॅलन्स हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण समजून घेणार आहोत बॉन्ड म्हणजे काय, त्याचे फायदे काय आणि तो शेअर्स पेक्षा कसा वेगळा आहे. सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया बॉन्ड म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं तर बॉन्ड म्हणजे कर्ज. जेव्हा सरकार किंवा मोठी कंपनी पैसे उभे करण्यासाठी लोकांकडून कर्ज घेते तेव्हा ते बॉन्ड जारी करतात. तुम्ही तो बॉन्ड विकत घेतला म्हणजे तुम्ही त्यांना पैसे उधार दिले. बदल्यात ते तुम्हाला ठरलेले व्याज देतात आणि ठराविक कालावधीनंतर तुमची मूळ रक्कम परत करतात. उदाहरणार्थ, भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉन्ड जारी करतं. तसेच रिलायन्स इंडस्ट्री सारख्या मोठ्या कंपन्या कॉर्पोरेट बॉन्ड जारी करतात. आता प्रश्न असा येतो की बॉन्ड का घ्यायचे. पहिला फायदा म्हणजे रेग्युलर इन्कम. बॉन्डवर ठरलेलं व्याज मिळतं. शेअर मार्केट सारखी याची रोजची चढ उतार नसते. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे तुलनेने कमी रिस्की असतं. हे शेअर घेतला म्हणजे तुम्ही मालक होता, बॉन्ड घेतला म्हणजे तुम्ही कर्जदाता होता. कंपनी बंद पडली नाही तर बॉन्ड होल्डरला आधी व्याज आणि मग मूळ रक्कम मिळते. तिसरा फायदा पोर्टफोलिओ स्टॅबिलिटी राहते. मार्केट जरी क्रॅश झालं तरी बॉन्ड्स आधार देतात. थोडक्यात सांगायचं तर शेअर्स ग्रोथ देतात तर बॉन्ड्स स्टॅबिलिटी देतात. दोन्हींचं संतुलन म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टिंग. आता थोडंसं ऍडव्हान्स मध्ये समजून घेऊ बॉन्ड प्राइस का हलतो. एक गोल्डन रूल लक्षात ठेवा, इंटरेस्ट रेट जर वाढले तर बॉन्ड प्राइस खाली येतो. इंटरेस्ट रेट जर कमी झाले तर बॉन्ड प्राइस वरती जातो. कारण बॉन्डवरचं व्याज फिक्स असतं. जर मार्केटमध्ये नवीन बॉन्ड जास्त व्याज देत असतील तर जुने कमी व्याजाचे बॉन्ड स्वस्त होतात, आणि जर मार्केट रेट कमी झाला तर जुने जास्त व्याजाचे बॉन्ड्स महाग होतात. भारतामध्ये इंटरेस्ट रेटचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेते. मार्केट आधीच अंदाज लावतो. रेट कटची अपेक्षा आली की बॉन्ड प्राइस वाढायला सुरुवात होते. आता आपण बघूया की ट्रेडर्स प्रॉफिट कसे कमवतात. समजा एखादा बॉन्ड 8.20% कुपन देतो. आज मार्केट रेट 7% आहे. जर भविष्यात 6% झाला तर 8.20% बॉन्ड खूप अट्रॅक्टिव्ह बनेल. त्याची प्राइस वाढेल. ट्रेडर आधी खरेदी करतो आणि रेट कमी झाल्यावर महागात विकतो. त्याला इंटरेस्ट आणि कॅपिटल गेन दोन्ही मिळतात. पण रेट वाढले तर प्राइस खाली येऊ शकते आणि लॉस होऊ शकतो. आता आपण एक उदाहरण बघूया. इंडिग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट ह्याच्या बॉन्डची जर फेस व्हॅल्यू आपण पाहिली तर ती 1,000 रुपये इतकी आहे. याचा कुपन रेट आहे 8.20%. म्हणजेच दरवर्षी 82 रुपये इतकं व्याज आपल्याला मिळणार आणि हे फिक्स मिळणार. याची मॅच्युरिटी आहे 6 मे 2031. परंतु याचा करंट यील्ड जो आहे तो 8.05% इतका आहे. आता एक लक्षात घ्या, कुपन 8.20% म्हणजेच 1,000वर 82 दरवर्षी मिळतात, पण करंट यील्ड 8.05% आहे. याचाच अर्थ हा बॉन्ड 1,000ला ट्रेड होत नाही. आता तो का होत नाही तर ते आपण बघूया. आता याचा फॉर्म्युला जर काढायचा म्हटला तर तो करंट यील्ड इज इक्वल टू एन्युअल इंटरेस्ट डिवायडेड बाय मार्केट प्राइस असा आहे. याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर सर्वसाधारण या बॉन्डची जी फेस व्हॅल्यू येते ती 1,018 रुपये इतकी येते. म्हणजेच हा बॉन्ड प्रीमियम मध्ये ट्रेड होत आहे. आता तुम्ही 1,018 रुपये गुंतवता आणि 82 रुपये मिळवता, म्हणजे आपली फेस व्हॅल्यू किती आहे 1,000 रुपये. मात्र याची आत्ताची जी मार्केट प्राइस आहे ती आहे 1,018 रुपये. म्हणजेच तुम्हाला 1,018 रुपये इतक्या रकमेवरती 82 रुपये मिळतात. त्यामुळे ऍक्च्युअल रिटर्न 8.20% नसून 8.05% इतका आहे. जर तुम्ही हा बॉन्ड मॅच्युरिटी पर्यंत ठेवलात तर शेवटी 1,000 रुपयेच परत मिळतात. म्हणजेच वरचे जे 18 रुपये आहे तो तुमचा कॅपिटल लॉस झाला. त्यामुळे यील्ड टू मॅच्युरिटी कुपन पेक्षा कमी येतो. म्हणजेच काय तर तुम्ही जो बॉन्ड 1,000 रुपये फेस व्हॅल्यूला इतका घेतला होता त्याच्या बदल्यात तुम्हाला 18 रुपये इतका लॉस झाला. जर भविष्यात इंटरेस्ट रेट कमी झाले तर हा 8.20% फिक्स्ड बॉन्ड अजून अट्रॅक्टिव्ह बनेल. पण जर इंटरेस्ट रेट वाढले तर बॉन्ड प्राइस खाली येऊ शकतो. प्रीमियम वर घेतला असेल तर लॉस होऊ शकतो. आता सर्वात महत्वाचा भाग, बॉन्ड घेताना काय पाहावं. सर्वात महत्वाचं क्रेडिट रेटिंग तपासा. AAA असेल तर ते जास्त सुरक्षित आहे. कुपन फिक्स्ड आहे की फ्लोटिंग आहे हे पण सुरुवातीला बघा. मॅच्युरिटी तुमच्या गोलला सूट होते का ते पण तपासा, की जेणेकरून तुम्हाला 2 वर्षासाठी जर ती रक्कम लागत असेल आणि तुम्ही 10 वर्षासाठी बॉन्ड घेत असाल तर
ते आपल्याला सूट होणार नाही. चौथी महत्वाची गोष्ट लिक्विडिटी आहे का, गरज पडली तर आपल्याला तो बॉन्ड विकता येईल का हेही तपासून घ्या. टॅक्सेशन कडेही तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. इन्फ्लेशन जर पाहिलं तर इन्फ्लेशन पेक्षा रिटर्न जास्त आहे का ते पण बघा. याच्यामध्ये कॉल ऑप्शन असा एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये कंपनीज ठरलेल्या मॅच्युरिटीपेक्षा अगोदरच तुमचा बॉन्ड परत देऊ शकते. त्याच्यामुळं कंपनीचं प्रॉस्पेक्टस बघून घ्या. मित्रांनो, बॉन्ड म्हणजे रेग्युलर इन्कम, पोर्टफोलिओ स्टॅबिलिटी आणि रिस्क कंट्रोल. इंटरेस्ट सायकल समजला असेल तर ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आपण याच्यातून कमवू शकतो. शेअर मार्केट आणि बॉन्ड याचं दोन्हींचं संतुलन म्हणजे फायनान्शियल स्ट्रेंथ आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि प्रॅक्टिकल फायनान्स बद्दल अशी स्पष्ट आणि सखोल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत इन्व्हेस्ट स्मार्ट आणि निर्णय घेण्याआधी विचार जरूर करा. नमस्कार. जर तुम्ही बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक चांगला पर्याय म्हणजे इंडिया बॉन्ड्स ही वेबसाईट. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही विविध प्रकारचे बॉन्ड सहजपणे पाहू शकता आणि थेट खरेदी करू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बॉन्ड्स निवडणे इथं खूप सोपे आहे. तुम्ही फिल्टर लावून इंटरेस्ट रेट, टेन्युअर, रेटिंग यानुसार बॉन्ड्स शोधू शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या बॉन्ड्सची तुलना करून तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडू शकता. म्हणून जर तुम्हाला स्मार्ट आणि स्ट्रक्चर पद्धतीने बॉन्ड इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक जरूर तपासा.